राज, अरे आरतीसाठी सगळे तुझी वाट बघताय, तू निघालायस कुठे? मामा मामा मी काकूंना आणायला चाल. अचानक? अरे ती तर येणार नाही असं म्हणाली ना. हो, तरी सुद्धा मी त्यांना आणायला चाल. तुला नाही कळणार, आज मला जे कळलंय ते. मामा, तुला माहितीये मला खूप बुकेस यायचे, ग्रीटिंग्स यायची. लग्नात चिट्स थ्रू कोणीतरी माझ्या प्रश्नांची उत्तर देत होत. मी तुला म्हटलंही होतं. मला कळत नव्हतं की कुठली मुलगी हे सगळं करते. हीच मुलगी आहे जिला आपण कळलोय, समजतोय. हीच मुलगी कदाचित आपल्या आयुष्यभराची जोडीदार होऊ शकते. मला असं वाटायचं की ती मुलगी कदाचित वैदेही आहे, कारण तिच्याच कपाटात मला ते ग्रीटिंग सापडले होते. पण ती मुलगी वैदेही नाहीये. मग ती मग ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या काकू आहेत. का? कावेरी? हो का, आय मीन काकू. आणि मी त्यांनाच आणायला चाललोय. राज, राज कुठे निघालायस तू? बाहेर चालू. राज रे, असं नको करूस. आजच्या दिवशी तरी घरी थांब. आई, कधी कधी ना आयुष्यभर तूच सांगितलेल्या गोष्टी तूच विसरतेस. या चार भिंती, हे छप्पर, या घरातलं आलिशान फर्निचर, ह्याने घर बनत नसतं आई. पण ह्या घरात मी आहे ना, तुझी आई. हो, आहेस ना. पण तुझ्यासोबत इथे हे उलट्या काळजाची माणसं सुद्धा आहेत, ज्यांना चांगल्या मनाच्या माणसांना कसं बाजूला करायचं ते अगदी बरोबर कळत. असल्या माणसांसोबत मला दिवाळी सेलिब्रेट नाही करायची. काय करणार आहेस मग? पुन्हा पार्टीला जाणार आहेस? पुन्हा नशेमध्ये धुंद होऊन जाणार आहेस का? मी काकूंना आणायला चाल. तुला माहित नाही, तू माझ्या आयुष्यातून किती महत्वाची व्यक्ती घालवलीस. नाही, तुला माहित असतं तर कदाचित तू त्यांना कधीच जाऊ दिलं नसतं.